तर माझ्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी आज शिरा बनवणार आहे। तर मस्त असा गरा भाजून घेतला आहे तुपामध्ये आणि थोडंसं तडक्याला तूप घेतलं आहे। कढईमध्ये गरम कढई आहे आणि जेवढा शिरा बनवायचा आहे तेवढा पाणी टाकलेलं आहे। साखर टाकून घेऊ आणि पाणी उकळू देऊ। पाण्याला उकळी आल्यानंतर गरा टाकू त्याच्यामध्ये आणि मस्त असं हलवून शिजू देऊ त्याला। कोणाकोणाला शिरा आवडतो ते नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। गॅस बारीक मोठा करून हलवून घेऊया। असा बनला आहे आपला शिरा। आता वड्या पाडून घेऊ। वड्यासाठी एका प्लेटमध्ये तूप लावून घेऊ ताटलेली प्लेटला आणि त्याच्यात शिरा घालून घेऊ। शिरा थापून घेतल्यानंतर एक भाकरीसारखा थापून घ्यायचा आहे शिरा आणि त्याचे काप करायचे आहे चाकूनं। आडवे उभे काप करून अशा प्रकारे वड्या बनवायच्या आणि खोबरं टाकून घ्यायचं। कसे झाले आहे शिरा ते नक्की कमेंट करून सांगा। आणि मी गवारीची शेंग बनवलेली आहे। इथं छानपैकी तडका देऊन टाकलेला आहे। मला कढीपत्ता खूप आवडतो म्हणून कढीपत्ता जास्ती टाकून घेते आणि कढीपत्त्याचं झाड घरीच आहे त्याच्यामुळं खूप सारा कढीपत्ता टाकून घेते। चपात्या बनवून घेतलेल्या आहेत इकडं आणि इथं खूपच झाडाला अडचण होत होती म्हणून मी झाड हे बांधून घेतलेलं आहे। आणि पाईपाचं पाणी व्यवस्थित लावलेलं आहे झाडाला, कारण पावसाळा असून पाऊस पडत नाही। या पेरूच्या झाडाला सीताफळाच्या झाडाची खूप अडचण होत होती म्हणून सीताफळाचं झाड मोठं झालेलं आहे त्याला बांधून घेतलं आणि पेरूचं झाड काय मोठं नाही बारकच आहे आणि सगळ्या प्रकारची झाडे आहेत माझ्याकडे आणि अंगण पण खूप आहे। जसं वेळ भेटेल तसं मला जी झाडं आवडेल ती मी आणून लावत असते। तर व्यवस्थित असं पाणी लावून दिलेलं आहे भांड्याचं, कारण पाऊस असूनही पाऊस पडत नाही पावसाळ्या दिवसात। आणि झाडं अशी कटिंग करून घेतली ती खूप दाटण झाली होती, फुटली होती झाडं आणि उन्हाळ्या दिवसाचं पण अशी झाडं हिरवीगार झालेली आहेत। पावसाळा आहे पण पाऊसच पडत नाही। आणि ह्या कैचीनं मी झाडं कापून घेतलेली आहेत। अशा प्रकारे झाडं कापून घेतलीत। खूपच झाडे फुटली होती आणि कोरफडीचं झाडाला तर दिसतच नव्हतं, एवढं दाटण झाली होती, फुटलं होतं झाड। जास्वंदीचं ती कट करून घेतलं। मस्तपैकी झाडे अशी फुटलेली आहेत आणि मी आता फोडणीचा भात बनवणार आहे। फोडणीचा भातासाठी एवढं सामान लागणार आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि तांदूळ पण धुवून घेतलेले आहेत। तांदळामध्ये मुगाची डाळ आणि मसुरीची डाळ टाकलेली आहे आणि फोडणी टाकलेली आहे। सगळं सराजम टाकून तेल टाकून जिरी मोहरी कांदा लसूण अद्रक टमाटर सगळं फिरवून घेतलेलं आहे, तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे।
कढीपत्ता, लसूण, अद्रक, कांदा, टमाटो सगळं फ्राय करून घेतलं आणि शेवटीला मी हळद, तिखट आणि मीठ टाकून घेतलं, कारण करपुनी म्हणून. नाहीतर हळद आणि तिखट आधी टाकलं की करपलं जातं खाली, कडवट लागतो भात. मस्तपैकी हलवून घेतलं सगळं टाकून. मसालपुडी पण टाकली घरकुल आणि सगळं हलवून घेतलं. आणि तांदूळ टाकून घेतले. तांदूळ टाकल्यानंतर सगळं मिक्स करून घेतलं, एकजीव करून घेतलं आणि पाणी टाकलं आणि 1-2 शिट्ट्या देऊन घेतल्या. आणि टोपण लावून ठेवलं. 2 शिट्ट्या टाकून घेतल्या. कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा आणि या सर्वजण भात खायला फोडणीचा. तर सर्वांना बाय बाय.